इयत्ता 8वी आज पाहत आहोत आपण मार्गदर्शिका घटकामध्ये पाहणार आहोत मराठीमध्ये उपघटक चालला आहे आपला अलंकार. पहा, अलंकार म्हणजे काय? दागिने भूषणे. कशासाठी वापरतो आपण? तर शरीराला शोभा येण्यासाठी. तसंच आपल्या मराठी भाषेमध्ये भाषेला सुंदरता येण्यासाठी आपण जे वापरतो त्यांना म्हणतात अलंकार. ठीक आहे. अलंकार मध्ये आहे दोन प्रकार महत्वाचे, शब्दालंकार आणि अर्थालंकार. हे दोन मुख्य प्रकार आहेत, शब्दालंकार आणि अर्थालंकार. शब्दालंकार मध्ये पहिला प्रकार आहे यमक. तुम्हाला यावर्षी यमक, उपमा, उत्प्रेक्षा असे तीनच अलंकार शिकायचे आहेत. अलंकाराचे खूप प्रकार आहेत, पण 8वीला फक्त 3 प्रकार आहेत. यमक पहा काय असतो? शब्दालंकाराने अनेक प्रकार आहेत, त्यात यमक हा अलंकार महत्वाचा आहे. त्याची लक्षणं काय आहेत? एखादा शब्द किंवा अक्षर पुन्हा पुन्हा पद्यात चरणांती आले की तेथे यमक अलंकार होतो. म्हणजे शेवटी इथं पहा, वे वे कसा आला? झिजवावे निमवावे, हे दोघं सारखे आले की नाही? म्हणजे इंग्लिश आपण काय म्हणतो, रायमिंग वर्ड्स, हो की नाही, शेवटी आलेले. तसं जर आलं तर तो अलंकार कोणता? तो अलंकार यमक अलंकार म्हणायचा. आता पाहूयात अर्थालंकार. अर्थालंकारामध्ये दोन सुंदर वस्तूंमध्ये साम्य दाखवायचा प्रयत्न केलेला असतो. काय असतं? साम्य दाखवले असतो, तेथे अर्थालंकार होतो. बहुतेक अर्थालंकार हे साम्यावर आधारित आहेत. त्यातल्या 4 गोष्टी कोणत्या महत्वाच्या पहा. ज्या गोष्टीचे वर्णन कवी करतो त्याला काय म्हणायचं? उपमेय. ज्याचं कवीने कौतुक केलंय त्याला म्हणायचं उपमेय. त्याला कोणासारखं दिसतंय वगैरे असं म्हटलं आहे त्याला म्हणायचं. तर पहा, मुख कमलासारखे सुंदर आहे. कोणाच केले कौतुक? मुखाचे. मुख हे काय झाले मग? उपमेय. कोणासारखे म्हटलंय? कमलासारखे. कमल हे झाले उपमान. म्हणजे ज्या गोष्टीचे इथं उपमा दिलेली आहे किंवा कोणासारखं आहे असं म्हटलेलं आहे त्याला म्हणायचं उपमान. इथे कोण आहे उपमान? कमल. आता 2 गोष्टींमध्ये साधर्म्य किंवा समानता दाखवणारा जो शब्द असतो इथं कोण आलाय? सारखे, सरखे. तो काय आहे? त्याला म्हणायचं साधर्म्य किंवा समान धर्म दाखवणारा शब्द. आता चौथा पहा, उपमेय उपमान यामधील साम्य दर्शवणाऱ्या शब्दाला साधर्म्य सूचक किंवा साम्य सूचक असे म्हणतात. वरील वाक्यात कमलासारखे मुख, सारखे हा शब्द आला, तो आहे साधर्म्य सूचक. ठीक आहे. आता पुढे पाहूयात उपमा. आता उपमा हा आहे अर्थालंकार, उत्प्रेक्षा पण आहे अर्थालंकार. उपमाचे लक्षण पहा काय आहेत? उपमेय हे उपमानासारखेच आहे. जेथे वर्णन असते तेथे उपमा अलंकार होतो. याच्यात कोणते कोणते शब्द महत्वाचे आहे? सम, समान, सारखे, वाणी, जसे तसे, प्रमाण, सदृश्य, परितुल्य असे शब्द जर आले तर तो कोणता अलंकार असणार आहे? तो असणार आहे उपमा अलंकार. आता पहा, लाट उसळून जळी खळी व्हावे, त्यात चंद्राचे चांदणे पडावे, तसे गाली हसता तुझ्या भावे, उचंबुळणी लावण्य वर पहावे. याचं उदाहरण दिलं आहे. पुढचा प्रकार उत्प्रेक्षा अलंकार. उपमेय हे उपमानच आहे असे जेथे वर्णन असते तेथे उत्प्रेक्षा हा अलंकार होतो. काय होतो? उत्प्रेक्षा अलंकार. म्हणजे जणू, म्हणजे तेच आहे. इथं काय काय असतं? जणू भासे गमे वाटे. जणू भासे वाटे आणि गमे असे शब्द मध्ये आलेले असते. आता पहा, जर मी चंद्राचं उदाहरण घेतलं तर मी एखादा पहा प्रियकर असतो, तो तिच्या प्रेयसीला काय म्हणत असतो की तुझे मुख चंद्रासारखे आहे. चंद्रासारखे शब्द आलाय, चंद्रासम आहे, तिथं काय उपमा आला. पण एखादा अजून चांगला जर प्रियकर असेल, तो कवीच असेल, तो काय म्हणत की तुझं रूप म्हणजे चंद्रच, तुझं रूप म्हणजे चंद्रच, तुझी कांती म्हणजे चंद्रच. म्हणजे ते कोण आहे? चंद्रच आहे. त्यावेळेस कोणता होतो? उत्प्रेक्षा. आता पाहूया 3.12 सराव संच. कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक वेगवेगळ्या अर्थाने एक शब्द आला तर अक्षर आले त्याला काय म्हणायचंय? त्याला म्हणायचं यमक. दुसरा ऑप्शन येण्याचं. ही आवडते मज मनापासून शाळा, लाविते लढाही जसा माऊली बाळा. जसा यमक. आभाळागत माया तुझी आम्हावरी
राहू दे. इथे काय होणार आहे? इथे येणार आहे उपमा. आभाळागत कोणासारखी? गत आभाळासारखी. उपमेय हे जर उपमानच आहे तेव्हा कोण असतं? तेव्हा असतं उत्प्रेक्षा. पुढील पैकी शब्दालंकार कोणता? शब्दालंकार कोणता आहे आपल्याकडे? यमक. यमक हा आहे शब्दालंकार. पुढचं, आरशातील चांदण्या जणू फुलांची पखरण. या उदाहरणात अलंकार कोणता? जणू आलेला आहे. कोणता येणार आहे मग? उत्प्रेक्षा. मुंबईची घरे मात्र लहान, कबुतरांच्या खुराड्या सारखी. सारखी शब्द आला का नाही? सारखी आला म्हणजे इथं उपमा दिलेली आहे कबुतराच्या खुराड्यांची. कोणाला दिली आहे? घरांना. हे झाले आपले इथे उपमेय आणि खुराड झालं आहे कबुतराचं उपमान. अलंकाराचे मुख्य किती प्रकार? 2. कोणते कोणते? शब्दालंकार आणि अर्थालंकार. शब्दालंकार आणि अर्थालंकार हे 2 मुख्य प्रकार आहेत. पुढचा प्रश्न, पुढील पैकी उत्प्रेक्षा अलंकाराचे उदाहरण कोणते? पहा, उत्प्रेक्षा पाहायचे आपल्याला. जणू आलेला आहे. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. हे पहिलं उत्तर येणार आहे. पुढचं, पुढील पैकी कोणत्या अलंकार प्रकारात सारखा, जसा, जेवी, सम, गत, परी, समान यासारखे साम्यवाचक शब्द असतात? उपमेमध्ये असतात. उपमा. आता पाहिला आहे आपण 3.12. आता पुढच्या वेळेस आपण घेणार आहोत 3.13 वृत्ते. अभ्यास करा. सुरुवातीपासून अभ्यास केला म्हणजे यश हे आपलंच असतं. सबस्क्राईब करा आणि मित्रांमध्ये शेअर करा.